हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज बनवणार आहे थापी वडी. तर थापी वडीसाठी काय काय वस्तू लागतात ना, त्या मी इथे सांगत आहे. तर एक आहे ना हिरव्या मिरचीचं वाटण लागतं आणि एक आहे ना ग्रेव्हीसाठी म्हणजे जो आपण रस्सा बनवणार ना, त्याच्यासाठी आपलं खोबऱ्याचं वगैरे वाटण लागतं. खोबरा, कांदा, टोमॅटो. तर इथे आहे ना मी सर्वात प्रथम हिरव्या मिरचीचं जे वाटण असतं ना, ते करणार आहे. तर मी इथे ना हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हा एवढा लसूण घेतलेला आहे. थोडंसं वाटण जास्तच बनवणार आहे, कारण इतर भाजींसाठी सुद्धा आधीमध्ये लागतं म्हणून. तर हे बघा मी असं छान वाटून घेतलं आहे. म्हणजे ओबडधोबडच वाटायचं आहे, जास्त पण एकदम पेस्ट नाही करायची हिरव्या मिरचीची. आणि इथे बघा मी ना कांदे गॅसवरती भाजायला ठेवलेत. खरे तर असे कांदे भाजण्यापेक्षा आहे ना चुलीवर भाजलेले कांदे छान चविष्ट लागतात. पण काय करणार, पर्याय नसतो ना. तर इथे मी असे बघा छान कांदे भाजून घेतलेत गॅसवरती. आणि ना आता आपण आहे ना खोबरं जे आहे ना ते असं सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. म्हणजे थोडंसं जास्त म्हणजे थोडंसं काय म्हणतात ते काळा मसाला टाईप करायचं असतो ना तसं. तर इथे मी ना असं छानसं खोबरं वगैरे मी कढईमध्ये टाकलं आहे. तर आहे ना माझी आहे ना आता जे मी प्रिपरेशन करते ना सॅटर्डेचं, तर त्याचे वाटण वगैरे असं थोडं संपलं आहे म्हणून हे बनवावं लागलं आहे. तर इथे म्हटलं चला तुमच्याशी पुन्हा एकदा शेअर करावं. तर बघा इथे आहे ना खोबरं छान असं सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतलं आहे. आता मी आहे ना थापी वडी कशी बनवायची ना त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर इथे ना मी कढईत तेल टाकलं आहे. तर तेल आहे ना छान असं तापू दिल्यावरती त्याच्यामध्ये राई जिरे टाकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर थोडंसं हिंगही टाकणार आहोत आपण. तर हिंगाने कसं आहे ना, बेसन आहे बोलल्यावरती ते बाधणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे. त्यानंतर बघा मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आहे. तर छान असं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे तेलामध्ये. आणि थोडीशी हळद टाकायची आहे. तर बघा खूप छान असं त्याचा कच्चापणा गेला आहे. आणि आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. तर गरम पाणीच टाकायचं आहे फ्रेंड्स, खूप छान अशी टेस्ट येते प्रत्येक भाजीला. तर मी गरम पाणीच वापरते प्रत्येक भाजीमध्ये. तर त्याचा कटसुद्धा छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान आणि कलरसुद्धा खूप छान येतो. तर इथे ना मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. आणि मी आहे ना दीड वाटी बेसन घेतलेलं आहे. तर मी त्याचप्रमाणे ना पाणी घेतलं आहे. म्हणजे दीड वाटी नाही घेतलं आहे मी, दोन अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपण चांगली उकळी येऊ देणार आहोत पाण्याला ह्या फोडणीला. तर बघा इथे तुम्ही बघू शकता अडीच वाटी पाणी किती छान उकळले आणि छान असं फोडणी. आता आपण आहे ना पिठं टाकून घेणार आहोत, बेसनचं पीठ. आणि छान त्याला ना विस्करच्या साहाय्याने ना छान असं फेटून घेणार आहोत. विस्करच्या साहाय्याने फेटलं ना तर त्याला गाठी राहत नाही, पटापट अशा गाठी सुटत राहतात. त्यामुळे विस्करच्या साहाय्यानेच तुम्ही केला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग लाटण्याने फेटून घ्यायचं. आमच्याकडे हाटून घेणं बोलतात, पण भाषेचं म्हणजे थोडंसं गल्लत होते म्हणून तर हरकत नाही. इथे बघा छान असं आहे ना विस्करने ना छान असं मागे पुढे असं फेटलं ना तर खूप छान असं शिजलं जातं ते. त्यात आपण आहे ना ह्याला आहे ना थोडंसं वाफ काढायसाठी झाकण ठेवून घेणार आहोत. तर इथे बघा आता छान असं आहे ना वाफ काढली आहे. आणि झालं आहे थोडंसं बाकी आहे, तर अजून 2 मिनटासाठी वाफ देऊया. आता बघा खूप छान असं आपलं म्हणजे वडीसाठी आहे ना पीठ छान असं तयार झालेलं आहे. आता आपण आहे ना इथे थापून घेऊया. तर इथे ना व्हिडिओ ऑफ झाला होता थोडासा, त्याच्यामुळे म्हणजे कसं थापलं ना त्याची प्रोसिजर तुम्हाला दिसली नाही, पण जेवढी दिसली ती मी इथे दाखवली आहे. तर इथे बघा आहे ना पूर्ण असं छान थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं जरी तुम्ही किसून टाकलात ना तरी छान टेस्ट लागतो. आणि थोडीशी कोथिंबीर, तसं त्याला असं थोडं दाबून घ्यायचं. आता बघा मी दुसऱ्या ताटामध्ये पण करणार आहे ना,
तर थोडंसं पीठ अजून उरलेलं आहे, तर त्याचंसुद्धा आपण करणार आहे ना, तर त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवते. पहिल्या प्रोसेसला नाही दाखवता आलं तर. तर इथे ना पहिलं असं ताटामध्ये गरम गरम पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच थापायचं आहे फ्रेंड्स, कारण थंड झालं ना मग हे काहीच करता येत नाही त्याला. तसं गरम गरम असल्यानं थोडंसं हाताला पाणी लावून लावून करायचं आहे, कारण की चटका लागण्याची शक्यता असते. पाणी लावा किंवा हाताला थोडंसं तेल लावा आणि छान असं आहे ना गोलसर असं तुम्ही थापून घ्या. इथे थोडं जास्तच पातळ थापलं गेलं, खरं तर जाडसर थापायला पाहिजे होतं, पण थोडं पातळ थापलं गेलं. ठीक आहे. तर इथे बघा मी इथे सुद्धा असं छान कोथिंबीर लावून घेतली आहे. आता ह्याला ना थंड व्हायला ठेवूया आपण, कारण थंड केलं ना तरच ह्याच्या छान अशा वड्या पडतात. गरमागरममध्ये आहे ना त्या वड्या आहे ना अशा तुटून जातात. तर इथे ना आता वाटणसाठी काय काय घ्यायचं ना ते मी दाखवत आहे. तर इथे मी भाजलेला कांदा, अद्रक, टोमॅटो, थोडासा गरम मसाला आणि भाजलेलं खोबरं असं टाकलं आहे. तुम्हाला वाटलंच तर ह्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळसुद्धा टाकू शकता. तर मी टाकलेलं आणि थोडीशी खसखससुद्धा टाकायचे. तर तीळ टाकतानाचा व्हिडिओ नाही हे झाला आहे. आणि इथे बघा जे कढईमध्ये जे सारण होतं ना, म्हणजे पीठ जे कढईला चिटकलेलं होतं ना, आपल्याला त्याला आहे ना पाणी टाकून सगळं पीठ असं छानसं काढून घ्यायचं आहे. कारण आहे ना ते आपल्याला रस्स्यासाठी लागणार आहे आणि त्याच पिठाने ना छान अशी चवसुद्धा येते. त्याच्यामुळे ना ते पीठ असं छान काढून घ्यायचं. तर आहे ना मी तडक्यासाठी जो पॅन घेतला होता ना, त्यामध्येच मी ते सर्व पीठ काढून घेतलं आहे. तर इथे ना मी तडका मारायला आहे ना दाखवते तुम्हाला. तर इथे सर्वात प्रथम आपण आहे ना वड्या पाडून घेऊयात. छान अशा तुम्हाला आहे ना डायमंड शेपमध्ये जर द्यायच्या असेल तर तुम्ही तशासुद्धा वड्या पाडू शकता किंवा चौकोनी किंवा त्रिकोणी अशासुद्धा वड्या पाडू शकता. तर तुम्ही तशा वड्या पाडून घेऊ शकता. तर तिथे ना छानशा बघा अशा वड्या कट करून झाल्या आहेत. आता ह्या छोट्या ज्या थोडंसं पीठ राहिलं त्याच्या ज्या हे केलं आणि त्याच्या पण आपण वड्या पाडून घेऊयात. काही म्हणजे आपल्याला ना सर्व वड्या आहेत ना फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ज्या रशामध्ये जितक्या टाकायच्या तुम्ही टाकू शकता किंवा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी लागतात. तर इथे बघा मी ना कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं. आता आपण हे तेल चांगलं गरम झालं ते ह्या वड्या ना आपण छान अशा सोनेरी रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. बघा खूप छान अशा वड्या झाल्या आहेत. मी त्याच ताटात परत काढून घेते, कारण की बरं पडतं. मोठं ताट आहे तर. आता इथे ना मी ना फोडणीसाठी ना थोडं तूप आणि थोडं तेल असं घेतलं आहे. खूप छान अशी चव येते. तर इथे ना मी राई जिरे टाकले आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे सुके मसाले होते ना पावडर मसाले ते सुद्धा मी तेलात छान असे फ्राय करणार आहे. जेणेकरून आहे ना त्याला छान असा जे आपण तेलात फ्राय करतो ना मसाले, तर त्याला ना छान असा कट येतो, म्हणजे तर्री येते. तर इथे ना बघा तुम्हाला लागेल तेवढंच तुम्ही वाटण टाका ह्याच्यामध्ये. तर मी ना थोडंसंच वाटण घेतलं आहे. बघू शकता आणि छान असा मसाला आहे ना पूर्ण फिरवून घेतला आहे त्या वाटणमध्ये. तिथे तुम्ही बघू शकता. मस्तपैकी असं छान मिक्स करून घ्या. तर बघा इथे वाटणला छान असं साईडने तेल सुटलेलं आहे. आता जे आपण कढईला लागलेलं जे पीठ होतं ना त्याचं पाणी टाकणार आहोत. कारण की त्याने छान अशी टेस्ट आणि चव येते. तर आणि थोडं गरम पाणी टाकणार आहोत. तो तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना, घट्ट, पातळ तशी तुम्ही करू शकता. तर मला थोडी पातळ हवी होती म्हणून मी ना अ, गरम पाणी टाकलं आहे. तर बघा आता छान आहे ना भाजीला उकळी आली आणि आता आपण त्यामध्ये हे वड्या सोडणार आहोत. तर तुम्हाला हवे तेवढ्या तुम्ही वड्या त्यामध्ये सोडा. जास्तीच्या सोडल्या ना तर खूप घट्ट अशी भाजी होते. तर बाकीच्या तुम्ही अशा फ्राय नुसत्यासुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. तर इथे बघू शकता मी ना अर्धं झाकण ठेवलं आहे. तर ह्याने ना छान असा कट येतो भाजीला आणि खूप छान अशी टेस्ट येऊन जाते.
तर इथे बघू शकता किती छान असा कट आलेला आहे आणि भाजी आपली खूप मस्त झाली. इतका सुगंध येत होता ना छान आणि अप्रतिम भाजी झाली होती. खूप टेक्स्चरसुद्धा खूप छान दिसत होतं. आता मी इथे ना पायनॅपल शिरा बनवणार. तर पायनॅपल शिऱ्याची रेसिपी तर मी अगोदर तुम्हाला सर्वात पहिला जेव्हा मी व्हिडिओ काढला होता ना, तेव्हा पायनॅपल शिऱ्याचीच रेसिपी टाकलेली आहे. तर तुम्ही तीसुद्धा बघू शकता मी पायनॅपल शिरा कसा बनवते. पण तरीसुद्धा इथे दाखवते. काही ताई माझ्या नवीन आहेत चॅनलवरती, तर त्यांच्यासाठी मी ही दाखवत आहे. तर मी ना इथे चांगलं असं भरभरून तूप घेतलं आहे. त्यामध्ये मी रवा, भाजलेला रवा आणि मी रवा असा भाजूनच ठेवते जेणेकरून तो खराबसुद्धा होत नाही. तर भाजलेला रवा आणि ना काळे मनुके मी टाकलेत आणि ल हे जे आहे ना बदाम ते सुद्धा मी टाकले आहेत बारीक करून आणि ना छान असं आपल्याला तुपात फ्राय करून झालं ना की त्याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे दूध. तर दूध आहे ना असं थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आहे ना आपल्याला म्हणजे कळतं की नाहीतर खूप पातळसुद्धा होतं पेस्ट टाईप, तसं नाही करायचं आहे आपल्याला. तर थोडं थोडं लागेल तसं टाकायचं आहे. तर आपलं दुधामध्ये ना रवा छान असा फुलला आहे आणि आता मी ह्यामध्ये टाकला आहे पायनॅपल क्रश. त्यामध्ये अजून थोडंसं टाकायचं आहे आपल्याला पायनॅपल इन्सेन्स टाकायचा आहे एक फ्लेवर येण्यासाठी. त्यानंतर मी ह्यामध्ये ना ऑलरेडी क्रश गोड असतो म्हणून मी ना ह्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे आणि थोडंसं आपल्याला आहे ना येलो फूड कलर टाकायचा आहे जेणेकरून पायनॅपल शिऱ्याचा एक फ्लेवर येतो त्यालासुद्धा. तर इथे मी ना इलायची पावडर आणि फूड कलर टाकला आहे. आता आपण याला छान असा मिक्स करून घेऊयात. तर बघा किती छान असा दिसतोय ना कलर आणि किती सुंदर वाटतोय. सुगंधसुद्धा खूप अप्रतिम येत होता फ्रेंड्स. तर तुम्हीसुद्धा असा शिरा बनवून बघा, खूप छान लागतो. आता इथे ना मी थोडीशी तुम्हाला डुग्गूची मस्ती दाखवते. तो त्याच्या बहिणीसोबत डान्स करत आहे. इथे ना मोबाईलवरती त्याच्या दीदीचा व्हिडिओ आहे डान्सचा, तो बघून तो पण डान्स करतोय बघा. तर अशा प्रकारे ना माझी थाली तयार झालेली आहे. इथे आहे थापी वड्याचा रस्सा, चपाती, भात आणि फ्राय वडी आणि पायनॅपल शिरा. तर आज आहे ना मंगळवार होता, उपवास असतो माझा. तर त्यासाठी देवाला नैवेद्य दाखवला आणि इथे ना उपवास सोडायला बसले. तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि नक्की मला सांगा. तर इशी बघा काय. तर आता मी टेस्ट करून बघणार आहे. मी झालं फ्रेंड्स, असं वाटतं की आमटी बनवून दे. मम्मी तुम्हाला कशी वाटली भाजी? छान वाटली भाजी. चला मग तुम्ही पण या करायला सबस्क्राईब या जेवायला तुम्ही पण. आणि तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
चर्चा चालू कर. आणि तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला कशी वाटली ते थापी वड्याची भाजी. आणि चला मग आता आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवा. लाईक आणि तोपर्यंत बाय सबस्क्राईब करा बाय. फ्रेंड्स.